आणि यानंतर बातमी आहे नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या निकालासंदर्भातली। नसरापूरमधील चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला सुनावणार आहे। 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला फाशी मिळणार की जन्मठेप हे आज स्पष्ट होणार आहे। साधारण सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। गुरुवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झालाय। न्यायालयानं हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी असल्याचं म्हणत भीमराव कांबळेला दोषी ठरवलंय। तर सरकारी वकिलांनी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। भीमराव कांबळेवर ज्या कलमांखाली खटला चालला ते सगळे गुन्हे सिद्ध झालेत। यातील 2 गुन्ह्यांमध्ये थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, तर एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप, तर एका गुन्ह्यामध्ये 14 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। आता आज अंतिम सुनावणीत न्यायालय काय शिक्षा सुनावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आज अंतिम फैसला सुनावला जाणार आहे, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? युक्तिवाद जोरदार झालेला आहे। प्रज्ञा, आपण बघतोय की याआधी जो आरोपी भीमराव कांबळे होता याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे। या संपूर्ण गुन्ह्याची क्रूरता बघता, जी परिसीमा क्रूरतेची गाठलेली आहे ती बघता, आरोपी कोणत्याही माफीचा किंवा दया त्याला देऊ जात नसे याआधीच कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे आज त्याच्या किस्मतीचा फैसला होणार आहे। त्याला फाशी मिळते का आजन्म कारावासाची शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तत्पूर्वी आपण बघतोय की कोर्टाबाहेर सध्या काही तरुण आलेले आहेत आणि त्यांनी या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे। 11 वाजता निकालाला सुरुवात होईल आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील इकडे लावण्यात आलेला आहे। 11 वाजता बरोबर आरोपीला कोर्टात आणलं जाईल, त्यानंतर त्याची शिक्षा सुनावली जाईल। आता आरोपीला कोर्ट फाशी देते का त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रज्ञा, सचिन, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतील अपहाराच्या प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चौकशी